नमस्कार. होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय सिंथॉल लाईम फ्रेश, स्पेशल पार्टनर अल्पेनलिबे जर्ज जेलीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सुयोग अपार्टमेंट सेक्टर 11 वाशी नवी मुंबई या ठिकाणी आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या अर्चना संकेत बागल या बहिणींना भेटून त्यांना बोलतं करणार आहोत. बागल कुटुंब वाट बघतंय, चला भेटूया. नमस्कार नमस्कार नमस्कार. या उखाणा. कोल्हापूरकरांची लेख दिली सातारकरांच्या घरी. बरं, संकेतरावांचं नाव घेते आदेश भाऊजी आले घरी. काय सांगता त्या ओळख करून सगळ्यांची. हे मिस्टर. नमस्कार. ह्या सासूबाई. नमस्कार. ह्या सासूबाई. नमस्कार. हे सासरे. नमस्कार. ती माझी मम्मी. नमस्कार. ते पप्पा. नमस्कार. ते भाऊ. हो हो. ते दीर. बर. ते सासरे. नमस्कार. ह्या नंदा दोन्ही. नमस्कार. आणि ती मामी. नमस्कार. आणि ते पण सासरे. बरं. तो मामा. बर. आणि ते दीर आहेत मागे हो. आणि सोसायटी मधले सगळे. नमस्कार नमस्कार नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 सगळं बालपण कुठे कोल्हापुरात? नाही, कोल्हापुरात नाही गेलं. मग? खारघर. नाही, आपलं उखाण्यात कोल्हापूर आलं ना, मला वाटलं कोल्हापुरात. तुमचं जन्म बालपण कोल्हापूर. वाशीमध्ये इथे वाशीमध्ये. मग तुमची शाळा कुठली होती? खारघरमध्ये ज्ञानज्योत विद्यालय. शाळा कुठली? RF नाईक कुठे आली? कोपरगावने. कॉलेज कुठलं? वाशीचं मॉडर्न कॉलेज ग्रॅज्युएशन. तुमचं कॉलेज? वाशी. मग त्यात हसण्यासारखं एवढं काय झालं? कॉलेज म्हटलं तर अभ्यास असतो. हो. खूप केला. पण तुम्ही का हसला तो कॉलेजचा विषय आल्यावर? काही नाही, असंच. असंच म्हणजे काय झालं? तुम्ही हसलात म्हणून हसलो. मी कुठे हसलोय? मी अजून हसलोच नाही, हे हसतायत सगळे. बरं, मला सांगा, पण काय झालं 11वीत? कशी ओळख 11वीला झाली नाही, दोघांची? 13वीला. 13वीला काय झालं? माझा फ्रेंड आहे, स्कूल फ्रेंड निहार म्हणून. त्यांचे मित्र होते, तर त्याच्यातून आमची ओळख झाली. कशी हो? 11वी 12वीला आम्ही एकत्र होतो. कोण? तो मित्र आणि मी मग निहार. ते असं सांगा तुम्ही. हां. आणि नंतर 13वीला त्याने ओळखी करून दिली. ओळखी करून दिली. ते काय मग आम्ही करतात ग्रुप निहार? आता जॉब करतो. तेव्हा शिक्षण काय झालेलं वधूवर मंडळ होतं? आहे. आमचा ग्रुप होता. हां. ग्रुपमध्ये ओळखी झाली. होऊ द्या ना पुढे. नंतर मग हिचं वागणं, बोलणं बिलणं आवडलं तुम्हाला? हा. काय झालं? हो, जस्ट आम्ही म्हणजे त्यांचा मित्र आहे म्हणून मी जस्ट बोलायची फक्त. तर नंतर यांनी फेसबुकवर रिक्वेस्ट पाठवली, तर मी ॲक्सेप्ट केली. मग आम्ही जस्ट का? फ्रेंड म्हणून. का केली? काय माहिती आता त्यांना ग्रुपमध्ये. अरे त्यांनी पाठवली, तुम्ही का ऍक्सेप्ट केली? त्याचा मित्र आहे ना म्हणून केली. हा, म्हणून केली. बरोबर आहे, ठीक आहे. मग मित्र हळूहळू घरातच घुसला, हो ना? मग काय झालं सांगा. मग काय, त्यांनी नंबर वगैरे घेतला. मग आम्ही बोलत होतो, एक फ्रेंड म्हणून जस्ट बोलत होतो. तर मग बोललो आणि आवडायला लागले ते. का? आता काय कारण काय? त्यांचा स्वभाव मला आवडला. एकदम त्यांचा? शांत स्वभाव होता, जास्त हो? बोलत नव्हते कोणाशी. नाही का? हो. मुद्द्याचं बोलायचंय. अरे काय काय ना, तिची वागणूक आवडली मला. तुम्हाला? मग फेसबुकवरती रिक्वेस्ट पाठवली. ती एक बोट काहीतरी टेन्शन मध्ये एक एक बोट मोडायला लागले ते. हा, मग रिक्वेस्ट पाठवली. मग निहारनी मला सांगितलेलं आहे की शांत पोरगी आहे, स्वभाव चांगला आहे, घरानं चांगलं आहे. मग मला पण तिची वागणूक आवडायची. तिला प्रपोज केला. कधी? 2014. कुठल्या इयरला होते? FY फर्स्ट इयर. आल्या आलेला नाही, 6 महिन्यानंतर. 6 महिने त्यांना तुमची वागणूक कळली. हो. कशी आहे वागणूक? शांत आहे, आता कशी तर कळते? रागीट आहे. 6 महिन्यात शांत आहे अशी कळली. शांत गेली, नंतर काय आलं, रागीट आहे. काय होईल? लगेच राग येतो. हो. राग येतो लगेच. नाही, पण मनासारखं ते झालं, पण त्यावेळेला तुम्ही होकार दिला लगेच? लगेच नाही दिला, 1-2 महिन्यानंतर दिला. तुम्हाला खात्री होती होकार येणार? जसं जर एवढं म्हणजे विश्वास नव्हता की लगेच, कारण की आमच्या घरी लव्ह मॅरेज बोललं की कोणी तयार होत नाही. वडिलांचा सगळ्यात हे पहिल्यांदा माहिती होतं ना? हो. मग कोणी सांगितलं होतं? झालं. आता काय काय झालं? हा, मग
मग नंतर मग 6 ठीक आहे, महिन्यानंतर पाच. नाही नाही नाही, घ्या ना माझी. नाही, असं नाही घ्या. घ्या ना. हो, हातवर पकडा ना. तुमची 10 संपली आहेत, माझी 5. एपिसोड संपेपर्यंत दोन्ही पाय पण वर करून. त्या टेन्शन मध्ये आता त्या हातात देतील बोट ते माझ्या हातात. बरं, हा मग वडिलांचा नकार होता. 1 वर्षानंतर वडिलांना येऊन सांगितलं डायरेक्ट जे आहे ते की मुलगी आवडते मला. डायरेक्ट हा नाही पण नकार होता ठीक आहे, पण कळलं कसं घरी? कळलं मी म्हणजे आम्ही बोलत होतो. त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर माझ्या मम्मीला आणि माझ्या सासूबाईंना सांगितलं आम्ही लगेच. तुम्ही म्हणजे ह्यांनी सांगितलं त्यांनी, माझ्या मी आईला माझ्या ते- मम्मीला सांगितलं. मग काय म्हणाले मग तुमच्या घरी? त्यांचा होकार होता, मग त्यांनी मनवलं त्या दोघांना. अच्छा, म्हणजे दोघांनी आधी आईला ताब्यात घेतलं. आधी आईला घेतलं. आईला पण नंतर- आई तयार होती हो, हो. का? लगेच तयार नाही सांगितलं झाली. सगळं. लगेच नाही झाले, त्यांचा पण विरोध होता. मला सांगा, 6 महिन्यांनी तुम्ही भेटलात FY ला, मग ह्यांनी 7व्या महिन्यात प्रपोज केलं, लगेच 8व्या महिन्यात घरी सांगितलं, नाही, 1 6 महिना महिन्यानंतर झाल्यानंतर म्हणजे 1 सांगितलं. वर्षानंतर FY म्हणजे ला. सेकंड इयरला सांगितलं. हा का 1 वर्ष FY मध्येच होता? नाही. नाही ना, तुम्हाला बोडायची आहेत आता. काय दोघांचं प्रेम आहे बघा. त्यांची 10 संपल्यावर ह्या सुरू झाल्या. काय मस्त आहे हा? एकेकीने नंतर हात द्यायचा नाही. कळलं? ज्यांना बोटं मोडून घ्यायचे आज हे आहे. काय म्हणतात ते, ऑफर आहे, ऑफर. हा, मग आता मला लागली बघा सवय तुमच्यामुळे. हा, बरं. मग त्या दोघींना सांगितलं. मग त्यांचा आधी विरोधच होता, पण नंतर सगळं बघितलं. ह्यांना माझी मम्मी भेटली. मग त्यानंतर जेव्हा मम्मी त्यांच्या तुम्हाला भेटायला आल्या, टेन्शन आलं होतं? टेन्शन तर नव्हतं आलं. नाही. नाही. कुठे भेटला होता? खारघरला. खारघरला. एकटे होता तुम्ही? नाही, तो नियार मित्र होता. निहार, तो काय चपला सांभाळायचा? म्हणजे मम्मीने अगदीच दुर्गावतार घेतला तर घेतल्या चपला आणि पळत. कुठे आहे तो निहार? बरं कामं करता. किती जुळवली? आणि तुमचं अजून शोधताय? यांच्यासाठी आपण काय प्रयत्न करत नाही का? चाललेत हा? बघ. चाललेत, काही यश येत नाही. या बोटं मोडतो मग बरं बरं. हा, मग घरून होकार दिला. हां, मग 1 वर्षानंतर हे पप्पांना भेटले. मग दोघांचं बोलणं झालं. मग हे आवडायला लागले त्यांना पण. म्हणजे सगळं घरचं व्यवस्थित होतं, त्यामुळे त्यांनी पण होकार दिला. आणि मग ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं की नाही? हो, झालं. दोघांचे? हो. मग आता लग्नाला किती वर्ष झाली? 6 महिने. कसं वाटतंय आता लग्नाला? छान वाटतं. हं? या कुटुंबात आला, सगळे तसे नवीन होते तुम्हाला. हो. 6 नाही, महिन्यात मी ओळखायच्या आधी कसं काय? 4 वर्ष पहिलं. अफेअर होतं तुमचं 4 वर्ष? हां, मी यायची, मी कधीतरी यायची. मग सगळे परिचयाचेच होते? हां, जास्त नाही, थोडेफार. मग आता 6 महिन्यात काय वाटतं, कसं वागवतात तुम्हाला चांगले वागवतात. सासूबाई वगैरे? चांगले आहेत खूप. हो, खूप चांगले. हो, खूप चांगले. खूप खुश आहात तुम्ही हो, या घरात खुश आहे. येऊन? हो. आनंदी आहात? हो. तुम्ही? खुश आहे. हं? खुश आहे, खूप खुश आहे. तुम्हाला पर्याय आहे का दुसरा? आता या ठिकाणी तुमच्यासाठी एक आव्हान आहे. घरामध्ये काही चिठ्ठ्या लपवलेत. एक एक चिठ्ठी शोधत तुम्हाला ती चांदीची अन्नपूर्णा शोधून आणायची आहे. हां, आणि त्यासाठी वेळ आहे 1 मिनिटाची. शिरगावची भेट. वेळ सुरू झाली. सगळे सांगू शकता लवकर, 1 मिनिटात. शिरगावची भेट. चावीचं घर. 30 सेकंद झाली. पैशाचं 40. झाड. देऊ नका, कोणी देऊ नका. त्यांना जावं लागेल, रस्ता करून द्या. नाही नाही, ते आतमध्ये मनी प्लॅन्ट. 50. 10. 9. 8. धान्याचा साठा. 7. 6. 5. 4. 3. 2. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. हा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. ही चांदीची तुळसही मिळाली, अभिनंदन. आणि तुमच्या घरामध्ये चांदीची अन्नपूर्णा आली, अभिनंदन. छान गप्पा झाल्या ना मगाशी? संपली बोटं? हो, संपली. आता या ठिकाणी सुनेबद्दल. 。 छान आहे सून. हं? छान आहे. द्या.
जावे पण छान आहे. आम्ही कधी म्हटलं वाईट आहे दोघं? छान आहेत म्हणून तर केले तुम्ही, नाही तर केले असते का? द्या सासऱ्यांकडे. सुनबाई मुलगी चांगली आहे, हो ना, मुलीसारखीच वागते. जावई खूप चांगला आहे आणि एकदम मुलासारखा वागतो. पण जेव्हा ही गोष्ट तुम्हाला कळली, मुलीचे वडील म्हणून, तो कालखंड कसा होता तुमचा? तो थोडा टेन्शनचाच कालखंड होता, कारण मला एवढीशी माहिती नव्हती. मम्मीनं तिच्या सांगितल्यानंतर, त्याच्यानंतर मग तो भेटल्यानंतर, मग ज्या वेळेला आम्ही दोघे भेटलो तिथून पुढे मला म्हणजे एक विश्वास झाला की माझी मुलगी चांगल्या घरी चाललेली आहे, आणि तिथून माझं टेन्शन गेलं. वा, अजून कोण बोलणार? सगळे खूप टेन्शनमध्ये झाले जेव्हा होईल तेव्हा. पण वहिनी पण खूप चांगल्या आहेत, दादाला समजून घेतात, दादा पण वहिनींना समजून घेतो. प्रॉब्लेम फक्त आहे की त्या दादाला अजिबात सतवत नाही. नाही, हा मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे दादा रात्री उशिरा आला तरी काही बोलत नाही, काहीच बोलत नाही ते दादाला. हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. फारच प्रॉब्लेम आहे तुमच्याकडे. बरं बरं बरं. आता एक खेळ आहे, या खेळामध्ये एक गाणं सुरू होईल. गाणं सुरू झाल्यानंतर ही उशी प्रत्येकाने दुसऱ्याकडे द्यायची. गाणं थांबेल त्या उशी ज्यांच्याकडे असेल त्यांना एक शिक्षा, एक आव्हान आहे. ते आव्हान पूर्ण केलं तर या माऊलीला बक्षीस आहे. बघूया काय होणार. गाणं. मराठी गाण्यावर नाच करा. वा 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 वा. अभिनंदन, हे बक्षीस तुम्हाला मिळेल. झी मराठीकडून भेटवस्तू तुमच्या. म्युझिक. आपला हात भारी, आपली लाद भारी, आपलं सगळंच लय भारी, हा डायलॉग म्हणायचा आहे तुम्हाला धर्मेंद्र सारखा. आपला हात भारी, आपली लात भारी, आपलं सगळंच लय भारी. बरोबर. आता हेच प्रेमाने बोलायचं. आपला हात भारी, आपली लात भारी, आपलं सगळंच लय भारी. आता हे मोठमोठ्याने हसत म्हणायचं. मोठं ठेवतो. आपला हात भारी, आपली लात भारी, आपलं सगळंच लय भारी. अभिनंदन. ही मराठीकडून ही भेटवर. गाणं. साऊथ इंडियन गाण्यावर नाच करा. அப்படி போடு 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 அஸ்தி போடு கண்ணாலே இப்படி போடு 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 இழுத்து போடு கையாலே உன்னோட ஊருக்குத்த உப்பு மூட்டை ஏறிக்கிற உன்னோட கண்ணப்பதி கண்ணாமூச்சி ஆட வர இந்த நட போதுமா இன்னும் கொஞ்சம் வேணுமா. खरं खेळ वेगळा होता, पण तरी सुद्धा तुम्ही नाचल्याबद्दल हे बक्षीस. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेट. 6 महिन्यात एवढे आरोप आलेत, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. धडधडलं माझ्या छातीत. आरोप आले म्हणून चांगलं वाटतंय. मला वाटलेलं 6 महिने म्हणजे ही रिकामी येईल पूर्णपणे. बघूया तर कुठले आरोप आहेत. तुम्ही खूप डॅशिंग आहात, खरं आहे? म्हणजे काय हो डॅशिंग म्हणजे? डेअरिंग आहे खूप. म्हणजे कसं? उदाहरण. एखादं कोण चुकीचं काम करत असेल
तर ती तिथे जाऊन बोलल्याशिवाय राहत नाही ती. हो? आणि कॉलेजला येताना पण बुलेट किंवा बाईक घेऊन यायची. म्हणून तुमच्या छातीत धडधड आवाज आला. म्हणजे ते आर्ची सारखं का हो? हो, अर्चनाच नाव आहे. हा? अर्चनाच नाव आहे. स्वतःच्याच मनाचं करतात. हो. जे स्वतःला पाहिजे म्हणजे एकदम हट्टी आहे. एखादी गोष्ट करायची तर करायची. जिद्दी आहे. जिद्दी आहे. हट्ट आहे म्हणून लगेच स्वतःच्या मनातलं नका घुसवू. नवऱ्याला खूप बोलते. ऐक, लिहिलंय. नाही बोलत, जिथे चुकतात तिथेच बोलते. जरा तुम्हाला कोण काय बोललं की लगेच फसकन राग येतो. हो. काय हसल्या बघा सासूबाई. मिस्टरांबरोबर सतत किटकिट करत असतात. नाही. हे बघा दाखवतोच तुम्हाला. कोणी लिहिलंय ते नाही दाखवणार. हे बघा नवऱ्याबरोबर किटकिट करत असते. नाही, नाही करत. त्यांनी पालेभाज्या वगैरे खाल्ल्या नाही की राग येतो मला, म्हणून बोलते मी. काय हो? नाही खातो कधीतरी. नाही खातो की खातो? खातो पण कधीतरी खात नाही. नाही पण हे किटकिट करतात ते खरं आहे का? खरं. छोट्या छोट्या गोष्टीवरून रुसता तुम्ही. हो. मिस्टरांनी चांगलं सांगितलेलं ऐकत नाही तुम्ही. ऐकते. काय हो? काय तुमचं काय म्हणणं आहे? एखादं सांगितलं की म्हणजे एखाद्याबद्दल राग नाही पकडायचा, लगेच सोडून द्यायचे. एखादी गोष्ट झालेली म्हणजे थोड्या वेळाने शांत होतो, पण ती टेन्शन घेते आणि आजारी पडते. एखादी छोटी गोष्ट असली काळजी तरी. काळजी काय म्हणताय? काय आहे? मनात राग असाच ठेवून देतो राग तुम्ही. नाही, म्हणजे मला असं वाटतं की मी जर चुकीची नाही आहे आणि मी जर म्हणजे दुसऱ्याबद्दल जर मी हे करते तर माझ्याबद्दल कोणी वाईट विचार करू नये. मी जर चुकीची नसेल तर म्हणजे मी चांगली वागते तर तुम्ही पण वागा, असं ही मला वाटतं. जबरदस्ती आहे तुमची. हा हट्ट आहे तुमचा. हो बदल करायचा असेल आजपासून तर कुठला करणार? हट्टीपणा सोडेल. सोडणार? हो. असं झालं तर तुम्हाला आवडणार? खूप खूप आवडेल. ह्यानेच लिहिलं नव्हतं ना. बघतो आता. तुमची काय इच्छा आहे? तुम्ही काय आजपासून बदल करणार स्वभाव? टाइम टू टाइम घरी येईन, पालेभाज्या खाईन. काय बाळ आज्ञाधारक झालं बघा. हा इतक्या वर्षात जमलं नाही, एका कॅमेऱ्याने करून टाकलं होम मिनिस्टर. खातो पण कधीतरी खात नाही. आता उद्यापासून शब्द देत आहे तुम्ही आम्हाला. हो. आणि राग कमी करा. आणि राग कमी. राग कमीच आहे, पण 2 मिनिटाचा राग असतो माझा. ह्या लगेच म्हणजे शांत तुमचा राग आहे म्हणून तिला राग आहे का मला राग आहे? तुम्हाला नाही, राग तर नाही आहे, पण एखाद्या गोष्टीबद्दल आला तर लगेच मी शांत होते 2 मिनिटात. आज सॉरी म्हणायचं असेल तर कोणाला म्हणा? क्षमा मागायची. सॉरी बोलायचं तर आणि पहिली द्या त्यांना. असो कडू असली तरी ही आठवण आयुष्यभर गोड राहणार आहे. आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात कायम गोड क्षण येवोत. हसत राहा, आनंदात राहा. सगळ्या कुटुंबाचं जे प्रेम आहे ते प्रेम असंच दिवसागणिक वाढत राहो ही प्रार्थना. आणि या प्रार्थनेबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.